एक खेडागावमा एक चित्रकार होता. तरुण होता पोरगा. इतका सुंदर चित्र काढे, इतका सुंदर चित्र काढे. तर ग्रामस्थ एकत्र होऊन आपण सर्व ग्रामस्थांनी सांग म्हणे, "का रे भाऊ, तर आपलं मंदिरवर बी एखादी चांगलं चित्र काढणं म्हणे." तर म्हणे चाली. दुसरा दिवस जमनात सगळा ग्रामस्थ कोणतं चित्र काढानं, कोणतं चित्र काढानं. तर सर्वानुमते असं ठरणं की कंसवदनं चित्र काढानं बुवा. भगवान कृष्ण कंसले मारी राहणार, कंस असा आडा पडेल छे, आई चित्र काढानं. ते ठरणं त्या चित्रकारने सुरुवात करानं ठरावं. मग त्यांनी सांग म्हणे आपले एक मॉडेल पाहिजे म्हणे तेवढ्यासाठी. कृष्ण पाहिजे म्हणे आपले. तर छोटासा बालक देखणं पडी. तर असं आई गाव ते गाव ते गाव असा 5-7 गावे फिरणार. तर एक खेडामा एक पोरगा आवडणार त्याले. हाऊ कृष्ण म्हणीसन, चाली याले आपण मॉडेल म्हणसन बसाडूत म्हणे. मग त्याला असं खुर्ची बिर्चीवर बसाड आणि कृष्णनं असं चित्र रेखाटत घ्या. इतकं सुंदर कृष्णनं चित्र हिरायनं. कृष्णपर्यंत चित्र ऊन अर्ध चित्र जाय आणि त्याला अचानक कॉल होणार की बुवा तुले चित्रकारने अशी नोकरी लागी राहिनी. तर त्यामुळे मग ग्रामस्थांनी सध्याक म्हणे बा तुना पोट पाण्याना धंदाशे, तुला जर नोकरी लागी राहिनी आई चित्र नंतर बी होई म्हणे आपलं. मग त्याला नोकरी लागणी तर अशी दूर लागणी गाव पाहिजे 200-300 किलोमीटर दूर. आता तो तिकडे सर्व्हिसला गया. आता सर्व्हिसला गया त्यानं लग्न जाय, त्याला पोऱ्या जाया, त्यांनी सर्व्हिस करत करत हाई चित्र तसंच पडी राहिनं. तो रिटायर जाया आणि रिटायर झाल्यानंतर मग तो गाववर उना मंदिर मागाया दर्शन करे. अरे बापरे चित्र अपरत राही जायले म्हणे. इतका वर्षी बी ते कृष्णनं चित्र एकदम मस्त दिसे. आणि मग ग्रामस्थांनी सांगा म्हणे आते तुले तर काही उद्योग नाही, तू बी रिटायर होई जायलचे, मग या पोरं चित्र पुरं का टाकणं म्हणे भाऊ चाली म्हणे. मग अजून पुन्हा तो कौस जामलाले लागणार. अजून या गावाला फिर त्या गावले फिर. असा नेमका पहिले ज्या गावाला जायला होता त्याच गावले घ्या. आणि असा तपास करत करत एक माणूस दिसणार त्याले. त्यांनी पसंत काय हाऊ चाली म्हणे भाऊ, हाऊ कौस म्हणेस आणि आपले चाली म्हणे. मग त्याले त्याले बी तसंच खुर्चीवर बसाड. त्यांना चेहरा वगैरे चांगला रेखाटा. चित्र पूर्ण जाय. त्याला 1-2 दिवस थांबाडिली ना गावमाच. चित्र पूर्ण जाय. सगळं गावने देख वा रे वा, याला म्हण कौसवदनं चित्र आणि काय सुंदर चित्र काढव होतो. मग नारळ शाल वगैरे असं आणं, थोडं मानधन आणं आणि हाऊ जो माणूस येले बा बाहेर गाव ना त्याला आपण बक्षीस देऊत. मग त्याला ज्यावेळेस बक्षीस देणं की बक्षीस ले बुवा. आणि त्याला सांग मग त्या चित्रकारने की कौस म्हणे सने एकदम मस्त तुना चेहरा फिट बसना बुवा. आई ऐकताच तो रडायला लाग गया तो माणूस. म्हणे कार भाऊ तू रडी का बरं आहे ना, तुला तर आम्ही मान सन्मान मानधन देणं ते सगळं करे म्हणे. पण आजपासून 30-1 वर्ष पहिले तुम्ही मनाच गावमा येलो होतात म्हणे. कृष्ण म्हणीसन एक पोरगाला तुम्ही पसंत करेल होता म्हणे. हा बरोबर आहे. मग तो मीच होतो म्हणे. मी लहान होतो म्हणे तवय बरं का. तर मला तुम्ही कृष्ण म्हणीसन पसंत करेल होतं. आणि 30 वर्ष मग जीवनले काय कलाटणे भेटणे, संसारना ताण तणाव टेन्शन उपाध्या आई ते गरिबी श्रीमंती आणि या सगळा चक्करेसमा कृष्णासारखा चेहरा होता म्हणे म्हणा. पण मी कौससारखा म्हणा चेहरा होई घ्या म्हणे. संसार माणूसले असं बदलाई टाकत, वेळ माणूसला बदल घडाई आणत. तुम्हाला असं पेल वाट राहिनं म्हणे कृष्ण बी मीच आणि कौस बी मीच होतो. सांगानं एवढंच शे. शरीरना अहंकार करू नका. ज्यामुळे आपलं सौंदर्य नष्ट होतोय, ज्यामुळे आपली ताकद नष्ट होतोय, असा विकारेसपासून ताण तणाव टेन्शन रुसणं फुगणं, हाऊ बोलणार नाही तो बोलणार नाही, शिलगे घ्यात बट्टा. फक्त आपला आनंद मा जगा आणि काही बी करीसनी देव आपला कसं होई एवढं ध्यानमा ठेवा. कारण बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता. एवढं ध्यानमा ठेवा. जय सीताराम.